नेहमी एक सांगत असतो की आपलं काही कुणी असेल तर ते विद्यार्थी, कारण विद्यार्थी हा आपला मानणं, आपला असणं आणि विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रेम करणं याला कॉलेज म्हणायचं, याला सिम्बॉयसिस म्हणायचं. हेच आपण एकत्र असणं गरजेचं आहे. जसं आता त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मला ऍडमिशन द्यायला मिळालं तेव्हा त्यांना असं वाटलं की नानीसाहेबांना आता काही अडचण नाही. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही जेव्हा खेडेपाटणे येता, शहरामध्ये येता, तर शेवटी 4.5 वर्ष येतात तिथं आई वडिला तुमच्याबरोबर नाही आहे आणि 12वीमध्ये आई वडिलांनी तुम्हाला उठून बसवण्याचं, तुम्हाला चहा देण्याचं, तुम्हाला पहाटे उठवायचं. म्हणजे आई पहाटे 4 वाजता उठवते, पुन्हा म्हणते आई थांब जरा 5 मिनिटांनी उठव, पुन्हा 4 वाजता उठवते, नाही का मला आता 4:30 उठव, पुन्हा 4:30 उठवते, पुन्हा झालं नाही 5 वाजता उठवते. म्हणजे ती आई तुमच्यासाठी जागत असते. पण जेव्हा तुम्ही तिथून इथे येता MBBSला तेव्हा पहिला असं भेटी असते एवढे मोठे काम की जोशी त्याच्यानंतर त्याचे शिकवणारे माणसं तिथं आले की लगे ह्यांकडे वगैरे बोलायला लागतात, आपल्याला काही कळत नाही, ती कळत नाही, हे कापायला लागतात, सगळ्या प्रामाणिकचा भाग आयुष्यात घेतलेला नसतो. असल्या सगळ्या अनुभवात आपण येतो. आणि मग आल्यानंतर काय होतं, पुढे सिनियर पोरं असतात हुशार, पाहिलं ना सगळे सिनियर पोरं बसले दिलेला करतात आणि मग ते फोटो देखील सिनियरच येतात, त्यामुळे बदल जाते. सिनियर पोरं तिला बोलायला सुरू करतात, हा ये तर पसंत इकडे जा, पसंत कर, हे कर, माझा रजिस्टर कर, हे सगळं करतात. आपल्या इथे कमी केलं नाही, कारण माझी भीती आहे करणार. की कुठलाही मनुष्य जेव्हा मोठा होत जातो त्या माणसाला मुलांचं प्रेम मिळणं काय गरजेचं आहे. कारण समाजामध्ये त्याचं नाव चांगलं आहे, तो चांगलं करतो, हे घेऊन जाण्याचं काम विद्यार्थी करतात. घरी गेले हो आमचे सर आहेत, म्हणजे तुम्ही म्हणता घरी जाऊन एकटा सर आहे, पण त्या आईवडिलांना माझ्याबद्दलचे कुतूहल असतं, कोण माणूस असेल हा जो या मुलांना सांभाळतो, त्यांच्या अडचणी बघून घेतो, फार गरजेचं असतं. ते मला फोन करतात आणि ते सांगत असतात आता फर्स्ट इयरला मुलं आले तुमच्याकडे, त्याच्यामध्ये बरेचसे वडील मला भेटून गेले, जे भेटले नाही त्यांनी मला फोन केला की माझ्या मुलीला सोडले आहे तुमच्याकडे, म्हणजे काही अडचण नाही, सोडले नाही. तर जे चालतं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलं जेव्हा इथे येतात तर त्यांना आई वडिलांची माया मिळाली पाहिजे असं माझं मत आहे आणि ते देण्याचा मी प्रयत्न करतो. आता माझ्या पलीकडे बसले सचिन सर, अलीकडे बसले जोशी सर, हे माझा फार चिडायचे दिन असताना का तुमचं अटेंडन्स नसलं तरी मी म्हणायचा देऊन टाकायला परीक्षेला बसू. तुम्ही विद्यार्थ्यांना डोक्यावर घेतलंय, विद्यार्थ्यांना काही नाही पोटकाला नक्की सांगतो तुम्ही अटेंड करा म्हणून. नाही सर तुम्ही असं करू नका. मग मी 2 लेक्चर घेतले, कोणाला सांगितलं बाबा या तुम्ही अटेंडन्स द्या, अटेंडन्स महत्वाची आहे. हे बघा आयुष्यात अटेंडन्स महत्वाचे आहे, सगळीकडे अटेंडन्स आणि अटेंटिव्ह राहावं का, पण हे न करता राहणं हे महत्वाचंच आहे ना. हे आणि समजा तसं झालं तर थोडंफार अडचणी येऊ शकतात, पण मला सांगा मुलांनी चुका केल्या माफ तुम्ही करायच्या बापाने ना. मुलांनी चुका केल्या नाही असं काही करू मग ते मुलं कसे असू शकतात. दोघाही प्रोफेसरला मला सांगायचं मुलं चुका करतातच, फक्त तरी
म्हणजे जास्त चुका करू नये याच्यासाठी आपण थोड्याफार चुका कराव्या. तरी जास्त व्यक्ती आहेत का? मला माहित नसेल की ते जास्त चुका केलेल्या शिक्षा काय असते ते. मला आता काही जण माहित असेल म्हणजे मी शिक्षा पण देतो, पण ती शिक्षा पण मैत्री बदलतो. ज्यांना ती शिक्षा दिली पुन्हा त्यांनीच मला चिकन खाऊ वापर करून माहिती नाता असा असावं, निखळ नाता असावं. बापाचा अधिकार हा बापाचा अधिकार आहे, पण बापाचं कर्तव्य हे देखील बापाचं कर्तव्य आहे. म्हणून मी कर्तव्य जास्त केल्यामुळे मला अधिकार गाजवता आहे. मी कर्तव्यच केलं नाही तर मी अधिकार नाही गाजवत आहे. मला सांगा की आपल्या घरच्या आईवडिलांच्यासाठी तुम्ही जाता तितकंच प्रेम तुम्हाला आहे. हा जो तुमच्यातला वाद आहे, ओलावा आहे, हा जो मला मिळतो, तुम्हाला सांगतो की याच्यामुळे मी माझे वडील होते, आता नाही येते. त्यांना जेव्हा माझ्या मित्राने एकदा मुलाखत घेतली त्याची वाटताना त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं बाबा. त्यांनी काय सांगितलं, माझा मुलगा इतकं चांगलं काम करतोय, माझा दुसरा मुलगा चांगलं काम करतोय, मी हवेतनच चालतो, माझे पाय जमिनीवर नसतात. म्हणजे ऍक्च्युअल जमिनीवर जात नाही, पण चालत असताना त्याला एक असा अभिमान वाटतो की हा किंवा जमिनीवर पायाचा असतो. तसं माझं कसं आहे, तुमचं एवढं प्रेम आहे मला कळतं नाही, महाराष्ट्र कुठेही जा, म्हणजे मी कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे, मुळाचं निश्चित प्रेम. याचा काल मालेगावला गेलं, कोण भेटा मला आपल्याकडे काम करणार, आपल्याकडे आपल्या पोरांचे आई वडील का भेटले, आम्ही निश्चिंत म्हणायचं का तुम्ही म्हणतो म्हणजे कसं की माझ्या पोरा माझी पोरगी हे तिथे चांगलेच राहणार आहे हा जो विश्वास आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे JMC मध्ये आता मेरिटचं पर्सेंटेज वाढलं, चांगली मुद्दा मुलं आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याचं कारण आहे की मला सांगा इतके फोटो संध्याकाळी जमलं सोपं आहे का. त्याचं कारण आहे की नुसतं तुमच्या लेखने सांगितलं म्हणून तुम्ही नाही जमले. तुम्हालाही असं वाटतं नवीन आहे त्यांना कुठून वाटतं जाण्याचा भेटू येईल, जुन्या त्यांना वाटतं चला आपला बाप नाही भेटला पाहिजे. तुम्हाला सांगतो आता कसं आहे, बापापासून लपवता येत नाही ना. म्हणजे माझ्या पोराने मोटरसायकल घेतली, बसले 2 लाखाची 1.5 लाखाची. कशी घेतली, तिथे मागं मुलीला बसून घेण्यासाठी घेतली. म्हणजे काय मी सांगत असतो ती मोटरसायकल एक पर्टिक्युलर मोटरसायकल ते घेतली त्यांनी पोरगी पकडली, मला माहित मुलीच्या विरोधात जाऊन नाही केले. ती चांगली गोष्ट आहे, त्यांनी त्या मुलीला प्रेमाने जिंकलं. तर कसं असतं की एखाद्या मुलीला प्रेमाने जिंकलं तसं कठीण असतं. आपण जेव्हा एखाद्या लग्न जमवतो तेव्हा मायबाप सगळं करत असतात, पोराला किती करावं लागतं. मी एका जाता हप्त्याच्या बाहेर तात्काळ उभारायला बोलत होतो. आणि मग ते बिचारे एकदा दोनदा नाही म्हणजे 2-2 वर्ष उभं राहतात, तेव्हा कुठे त्यांना थोडी साथ मिळेल. माझा मित्र आहे तो फर्स्ट इयर पासून प्रयत्न करत होता, थर्ड इयरला कुठं होत वातावरण खेळलेलं असावं, प्रेमाचं असावं, एकमेकाला फसू नका.
एकमेकाला बोलू नका, एकमेकाला प्रेम करा. पण कुठली गोष्ट करत असताना आता जे संस्कार तुम्हाला होणार आहे हेच संस्कार जन्मभर राहणार. असे संस्कार करून घ्या की कुठली गोष्ट खोटी नाही काय. त्याचं कारण सांगा. आपण एखादी गोष्ट खोटी केली तर ती पुन्हा जेव्हा आपला सामाजिक जीवनात बोलायचे तेव्हा ते लक्षात ठेवावं लागतं. मी इथं असा बोललो, इथे असा बोललो, मग ते लक्षात ठेवायचं. खोटं खरं कठीण असतं. पण जे घडलंय हे खरं लक्षात ठेवायला अडचणदार नाही. ते नेहमी सत्य आहे. म्हणून सत्य वागा, सत्य बोला, सत्य करा. त्याचं कारण असं असं केल्याने आयुष्यात अडचणीच येत नाही. डोंट मॅनिपुलेट. जे आहे ते आहे. हे करणं फार गरजेचं आहे. हे बघा, अभ्यास करणं, रुग्ण पाहणं हा आपला आत्मा आहे. जर आपण रुग्ण पाहिलेच नाही, हे बघा, जेव्हा एमबीबीएस आला तुमच्यासाठी एकच देव आहे, तो म्हणजे रुग्ण. हा देव. जर तुम्ही देवाची चांगली प्रथा केली पैसे पण मिळतात. जर देवाची अवहेलना केली पैसे मिळत नाही, तुमचं चालत नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. पण एमबीबीएस एक असा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही आले की तुमचं लाईफ सेक्युअर आहे. जी तुम्हाला नोकरी मिळणार आहे किंवा प्रॅक्टिस करता येणार. तर जिथे येत असताना आता नवीन बरीचशी आव्हानं आपल्यासमोर येतात. म्हणून आव्हानं येत असताना काय झालंय आता की यामध्ये एक स्पर्धेचं एक स्पर्धा आली आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं. म्हणून अभ्यास करत असताना स्पर्धेचा विचार करा. पुढचा विचार करा. काय विचार करा? 4.5 वर्षानंतर काय? 4.5 वर्षानंतर तुम्हाला काय व्हायचंय? म्हणजे तुम्हाला कुठल्या विषयात जायचं विचार करा. आणि विचार करत असताना मुलींना मी सांगेन की गाण्याद्वारे मुलीची प्रॅक्टिस फार चांगली चालते. पण जेव्हा गाण्याची प्रॅक्टिस चांगली चालते संस्कारच चालत नाही. मग घरी जाणंच होत नाही. मग नवऱ्याचं काय, लेकराचं काय, सासूचं काय, सासऱ्याचं काय. त्यांचं घेत असताना घेऊ नका अशा कठीण द्यायचं. मुलीने घेऊ नये. मग कुठल्या घ्याव्या? इथे काम कमी आहे. दिवसाचं काम आहे, रात्रीचं काम नाही, इमर्जन्सी कमी आहे. विचार करून घ्या. सुपर स्पेशालिटीला जा, आहे ना. पण असं करा. हे करत असताना आणखी विचार करा की आपल्या गावाकडे काय नाही. मी कालच्याही बातम्या सांगितलं, विठ्ठलचं उदाहरण सांगितलं. विठ्ठल माझा छोटा भाऊ इथे MCS आला आणि युवराज घेतला. म्हणून नाही, सोडा प्लास्टिक घ्या. युवराजाचा सेटअप लातूरमध्ये होऊ शकत नाही. बरोबर, प्लास्टिक घेतला, पास झाला. पुन्हा मला मुंबईत प्रॅक्टिस सुरू करायची. पुण्यात मला नाही, लातूरला जा. लातूरला प्रॅक्टिस सुरू केली. 6 वर्ष बोलला नाही. आज नंतर प्रॅक्टिस नाही. अभ्यास मी केला त्याने नाही. काय अभ्यास केला? लातूरमध्ये प्लास्टिक सर्जन नाही, हा अभ्यास आहे. आणि म्हणून त्याला प्लास्टिक सर्जन केलं. प्लास्टिक सर्जन पाठवलं. ACC झाला. तर 4 जिल्ह्यातून प्लास्टिक सर्जन नाही. म्हणून अभ्यास करत असताना आपला 32 वर्ष प्रॅक्टिस करायची. अभ्यास करा. ते बघा, प्लॅनिंग करा. पण प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. तशी प्लॅनिंग नसेल तर यश येत नाही. पुढे IAS IPS चा विचार करा. नक्की व्हा. आता आपल्याकडे IMS सुरू होणार, इंडियन मेडिकल सर्व्हिसेस. हे सुरू होणार. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली सिव्हिल सर्जन होता येईल, डायरेक्टली DHO होता येईल, डायरेक्टली डेप्युटी डायरेक्टर होता येईल, डायरेक्टली डायरेक्टर होता येईल आणि डायरेक्टली तुम्हाला IMS होता येईल. IMS म्हणजे काय? की डेप्युटी डायरेक्टरच्या ठिकाणी इक्वल टू द डायरेक्टर रँक पर्सन पडते. अशा प्रकारच्या सर्व्हिसेस होणार. आणि म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये यश मिळणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही यश मिळवा. आणि कसं आहे, थकला हे बघा की आपल्या सगळ्यांना संधी मिळते आणि हेच वय आहे. तेव्हा मी मुंबईत आलो. सगळेजण मला सांगतात की मी यशस्वी आहे. पण मी मुंबईत आलो. मुंबईमध्ये काय मिळालं? मला नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळाली. तर मी काय केलं? ही टेक्नॉलॉजी गावाकडच्या डॉक्टरांना शिकवली आहे. आणि मग मी गावाकडे जाऊन ती टेक्नॉलॉजी करायला लागली. हे बघा, मग लोक यायला लागले. मी स्विचरलेस ऑपरेशन घेऊन बाजारात गेलो नसतो लोक आले नसते. मला स्विचरलेस सर्जरी जेव्हा मी केल्यात नाही लोक यायला लागले. कारण त्यांना दुसऱ्या दिवशी शेतावर जातात होतं. अगोदरचं ऑपरेशन कसं असायचं? टाके लावायचे, 40 दिवस झोपून राहायचं.
शेती बिती सगळी अडचण होऊन जायची. माझ्याकडे काय होतं, ऑपरेशन करून घ्या, दुसऱ्या दिवशी शेतात होता. मग येऊन लोक ऑपरेशन करून घ्यायला लागले. म्हणून नवीन तुमच्याकडे जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी येते आणि ती जेव्हा सर्वसामान्यांपर्यंत तुम्ही घेऊन जाता, हे घेऊ ये. म्हणून आपण कसं आहे की हे आपली केवळ कुठे आहे, आपलाही जो तुमचा भाग आहे तो बघितला पाहिजे. आता मी आज 64 वर्षाचा जवळपास 4 महिने होणार आहे. तर मी काम किती करतो, सकाळी मी काम करतो 8 वाजता माझ्या काही हे पावणे 11 वाजता म्हणजे रात्री 11 वाजता घरी जातो. आजही सॅटर्डे संडे कॅम्पला जातो. कंटाळा येत नाही का? मलाही कंटाळा येतो. संडेला सकाळी उठू नये असं मलाही वाटतं. पण शनिवारी ऑपरेशन केले ते बघण्यासाठी मी जातो. पण हे जर आपण स्वतःला बांधून नाही घेतलं, हे शेत नाही. मला संसार स्वतःचा नाही का? स्वतःचा. आजही मी तुम्हाला सांगतो, मी घरी गेल्यास बायको माझ्या रात्री 12 वाजता देखील हसून स्वागत करते. का? कारण तिला जे पाहिजे, काय पाहिजे, वेळ तिला पाहिजे ते देते. घरामध्ये रविवारी स्वयंपाक करते, शनिवारी स्वयंपाक करते. सकाळी आता मला आपली वय घेऊन जातो, कोणाला सगळं काय खायचं ते सांगतो, मला हे खायचं, पुढे तुला काय खायचंय, बायकोला विचारतो काय खायचं, सासूला विचारतो काय खायचं. तर करतो. काय फरक पडणार आहे? रविवारी उठण्याचा स्वयंपाक रविवारी संध्याकाळचा स्वयंपाक मी करतो, भांडे करतो. काय होणार आहे? काय होत नाही. मला सांगा, शेतीत कसं काम असतं, किती कठीण काम असतं. मोडायचं काम असतं शेतीत. 45 डिग्री तापमानामध्ये दसकटे ऐकायचे. दसकटे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही. मराठ्या काढायच्या, गुळ आणायचा, नांगर आणायचा, किती कठीण काम आहे. हे काय काम आहे? एसी बसायचं, एसी आणि ऑपरेशन. प्रत्येक माणूस तर इच्छाशक्ती पाहिजे, विल पॉवर. कशाने करतो आपण? आपली विल पॉवर नसते, विल पॉवर. गावाला एकच गोष्ट आणि बाळगा, ती म्हणजे आपल्याकडे कंटाळा नावाचा जो राक्षस आहे, कंटाळा. आणि आपल्या हॉस्टेलला कसं आहे, सकाळी होते येतात सगळे हॉस्टेलला, उठून येत नाही. सकाळचा वर्ग आपला 8 वाजता उठून येत नाही. ते काय माहिती नाही, त्याच्यात भूत कुठल्या कुठल्या रूममध्ये भूत होते. आणि मग 9चा वर्ग करतो, काहीतरी कधी 10चा करतो. हा जो कंटाळा नावाचा आपला राक्षस आहे आपल्या शरीरामध्ये, त्याला बाजूला उठायचं ना, 1 वाजली तुमच्या पोट फटकन उठलं पाहिजे. सवयीचा भाग आहे हा, काही याचा भाग नाही आहे. शरीर तुमचं सांगतो 18 घंटे झोपा, जास्त दुखतं, कमी दुखत नाही. जितका जास्त आराम तितकं जास्त दुखतं ते लक्षात. कारण त्याला सवय लागते. लाडावून ठेवू नका. ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या चांगल्यासाठी आहे, तुमच्या प्रगतीसाठी आहे. तर तुम्ही तो कंटाळा बाहेर काढा, इच्छाशक्ती वाढा. इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. तुम्हाला हे बघा, शेवटी तुम्हाला पुढे यावं लागेल ना. इतक्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही पुढे नाही आला तर पुढे काय होणार आहे? स्पर्धा जिंकायची असेल, इच्छाशक्ती पाहिजे, तेवढी मेहनत पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. आज तुम्हाला सांगतो की आजही हार्डवर्क का करतो. तुम्ही पाहिलं कोविडमध्ये माझ्या पाठीला पुन्हा बेल्ट लागला, पण मी सकाळी 8 ते संध्याकाळी 11 पर्यंत विसर बसत होतो. 6 मिनिट करत होतो, पण कंटाळलं नाही. आणि म्हणून कंटाळा करू नका. बाबांना तुमच्याबद्दल मला भयानक अभिमान. बाहेर कुठे गेलो तुम्ही सांगतो माझी पुढं आणि ते बोलत तुम्ही. आणि तुम्ही जे तुमचा मला दुसरा साधा अभिमान नाही, तुमचा मला एवढा अभिमान आहे की ज्यावेळेस बाबा सरकार मायामीमध्ये झाला होता, तिथल्या भारतात सांगितलं तिथे 4 मिनिटं आणि 34 मिनिट मला जेव्हा तिथे बोलवलं मायामीमध्ये, तेव्हा त्यांनी बोलवलं. त्यांनी सांगितलं की याच्यापूर्वी मायामीला भारतातून जे लोक आले ते खूप मोठं स्टॉलवर्ड होते. मी आधी आले गेलो स्टॉलवर्ड. आता तुम्ही आला, आता ज्यांनी ऑर्गनाइज केलंय ते आता मला किती मार्क देतात मला माहित नाही. म्हणजे काय की तुम्हाला बोलवले आहे पण तुम्ही त्या टोळीचे नाही, असं त्यांचं थिंकिंग होतं. माझा चांगला मित्र आहे, पण जेव्हा मी
700 लोक होते. त्यांच्यासमोर आफ्टर मी बोललो, म्हणजे आधी 30 मिनिटं बोलली. त्याच्यानंतर मी 30 मिनिटं बोललो. माझं जेव्हा 30 मिनिटाचं भाषण संपलं, तर 30 मिनिटाच्या भाषणानंतर हे जे पोरं होते तिथे, म्हणजे जे डॉक्टर्स होते 700, ते 700 डॉक्टर उठून उभे राहिले आणि काही काय वागायला सुरू केले. टाळ्या कशा वाजवल्या? आपण सरासरी स्टेज करून निघतो ना झाल्यानंतर. मी इथं निघाला टाळ्या जोरात वाजवल्या, मी पुन्हा स्टेजवर यायचो. पुन्हा मी निघाला पुन्हा जोरात टाळ्या वाजवल्या. परेशान झालं. 4 मिनिट आणि 34 सेकंद एक कंटिन्युअस टाळ्या वाजवत होते. 4 मिनिट आणि 34 जेव्हा बाहेर आलो तेव्हा पुढचं लेक्चर त्यांनी सगळ्यांनी बंद केलं आणि माझ्याबरोबर सगळेजण फोटो काढून घेत होते. बरं, ते सोडा. दुसऱ्या दिवशी मी एका भाजीच्या दुकानात गेलो आणि भाजी घेतली. तिथे डोळ्याचा डॉक्टर भेटला. तुम्हाला यू कॅन पे दिस, आय गोइंग टू पे फॉर यू. एका चप्पलच्या दुकानात गेलो, मला चप्पल घ्यायचा होता. तिथे गेल्यानंतर तो चप्पलवाला दुकानदार कुठे डॉक्टर नव्हता. मी घेतले चप्पल, काहीतरी होतं $35. त्या $35 दिले. ते म्हणजे युवा डॉक्टरला आणि युवा फोटोग्राफ आरबीओ लावली, फर्स्ट पेज लावली. तिथे एक पेपर निघत होता कुठला तरी, मला असं वाटतंय न्यूयॉर्क टाइम्स. त्याच्यावर पहिल्या पानावर आमचा फोटो होता छापलेला. सायंटिस्ट डॉक्टर. So I will not accept the money. Third person, non-doctor, त्यांनी पण आमच्याकडे पैसे घेतले नाही. ही 2% आल्यानंतर आम्ही तिथे सगळं घ्यायचं बंद केलं. आणि हे लोक आपल्याकडे पैसे घेणार नाही. एका दिवसात सेलिब्रिटी का झाला? अनुभव, इच्छाशक्ती आणि केलेलं काम आणि ते मांडायचं कसं, त्याचे टेक्निक. हे बघा, नुसतं तुमचं काम असेल चालत नाही, तुमचा अनुभव चालत नाही. तो मांडत असताना देखील त्याची मांडणी खूप महत्वाची. म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर जा आणि तुम्हाला बोलायचं आहे, एकतर एक वेळेचे डॉक्टर घेऊ नका, घाबरून जाऊ नका. काय पण इतका जो माणूस बोलतो तो तुमच्यासारखाच असतो, त्याला फार काही येतं समजू नका. खाली जो लोक ऐकणार आहे त्यांना काहीही येत नाही असं समजायचं. कारण त्यांना येते समजलं की मग आपला टेन्शन होऊन जातं. वेळेत समजायचं काय ऐकता करायचं आणि पॉईंट्स घ्यायचे. पॉईंट्स 1, 2, 3, 4 पॉईंट आणि पॉईंट घेऊन तयारी करून बोलायचं. म्हणून तिथे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ज्या माणसाने आम्हाला बोलवलं होतं त्यांनी सांगितलं की ह्याच्या पूर्वी इतका चांगला प्रकार नव्हता, ह्याच्यानंतरही येणार नाही. जेव्हा मी गेलो होतो तेव्हा तो म्हणतो तुझं काय होतं ते माहीत नाही. त्याच्यानंतर तो म्हणे की तुझ्या एवढं चांगलं भाषण, एवढं चांगलं प्रेझेंटेशन आतापर्यंत कोणी नाही. नेहमी लक्षात ठेवा, जसा देश तसा देश. त्यांना काय आवडतं, ते काय बोलतात, त्यांचे प्रेझेंटेशन कसे असतात, त्याचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास करून आपण ही कसं नीट मांडायचं यश येतं. म्हणून तुमच्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, एसीसी व्हायचं असेल स्पर्धा करा, कंटाळा करू नका. सकाळी उठा, इच्छाशक्ती ठेवा, काय लक्षात. आणि असं केलं यश येणार. तुमच्या आजच्या प्रेमाबद्दल मी खरंच तुमचा बाप म्हणून तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो. एवढं कोणी प्रेम कुणाला